अलक निरंजन। माझ्या मैत्रिणींनी सरोजनी मला व्हॉट्सअपवर संतोष मगर यांच्या नवनाथ यात्रेची माहिती पाठवली आणि नवनाथ यात्रा कोणीही घेत नाहीये, ऐकिवात नाही माझ्या संतोष मगर यांची कळल्यावर आम्ही लगेच हो म्हणजे जायचं आता नवनाथ यात्रेला। माझी आई नवनाथांची पोथी वाचायची कायम, त्यामुळे एक नवनाथांबद्दल थोडीफार माहिती होती आणि त्यामुळे ओढ झाली। तसं आमचे गुरु अवधूत शिवानंद बाबाजी हे नवनाथांच्या परंपरेने आम्हाला त्याची दीक्षा मिळालेली आहे, त्यामुळे नवनाथांचं दर्शन घेणं हे माझं पूर्ण उद्दिष्टच झालं आणि मग मी आले। पण इथे आल्यावर संतोष मगर यांनी प्रत्येक नवनाथांमध्ये काय असतं आणि त्यांनी काय कार्य केलं आणि आम्हाला 12 शाली आणायला सांगितल्या, त्या कुठे व्हायच्या, प्रत्येक ठिकाणाचं महत्व, तिथे काय गाभा आहे त्या ठिकाणाचा, तो त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगितला आणि खरंच ते नाथमय झाले। ते आम्हाला गाडीत पण पूर्ण नाथमय करत होते, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आम्ही सतत एक एक क्षण नाथमय व्हावं आणि नाथांची पूजा करावी, मंत्र म्हणावे असं। आणि खरंच ही यात्रा सुंदर आहे, खाण्यापिण्याची सोय तर खूप सुंदर आहे। एखाद्या गावरान माळरानात बसून जेवल्यावर जे गावरान जेवण मिळतं तसं ते जेवण मिळतं, आम्ही तर खुश आहोत त्या जेवणावर। आणि पाणी तर एक बाटली बाकीचे जण देतात, पण हे सतत पाणी आम्हाला देत होते। तसं प्रत्येक नवनाथांच्या इथे जाऊन आमच्या हाताने पूजा करून घेत होते आणि त्यामुळे संतोष मगर यांचे मी खूप आभारी आहे की एवढी दुर्मिळ जी नवनाथांची यात्रा एका वेळी 3 दिवसात होणं अशक्य आहे, कारण जे नवनाथ आले ते डोंगराळ आणि उंच उंच जागेवर आहे की ते आपल्याला माहिती पण नाही की या ठिकाणावर ते नवनाथ नी समाधी घेतली आहे आणि ते सगळ्या समाधी स्थानाची दर्शन आपल्याला होतात, हे खूप महत्वाचं आहे। त्याच्याबरोबर आम्हाला तुळजापूरची देवी परळी वैजनाथ वगैरे यांचं दर्शन पण उत्कृष्ट झालं। कुठेही अडीअडचणी आल्या नाही, कुठेही असं वाटलं नाही की आता गर्दी झाली वगैरे, आमचं सरळ दर्शन झालं। त्यांचे व्हायब्रेशनच इतके सुंदर आहेत की मार्गच मोकळा होऊन जातो आणि आमचं दर्शन सुंदर होतं। त्यामुळे जर नवनाथ यात्रा करायची असेल तर खरंच संतोष मगर यांच्या बरोबर नवनाथांची यात्रा करावी ही माझी विनंती आणि इच्छा आहे की खरंच नाथमय होऊन जातो आपण।